बीडच्या शृंगारवाडीत ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची सभा होती। आता आमदार विजयसिंह पंडितांच्या मतदारसंघात जाऊन हाके काय बोलणार याकडे लक्ष लागले। तर ओबीसी बांधवांनी या सभेसाठी जय्यत तयारी केली, जी आज तातडीने रद्द करण्याची मागणी ओबीसींनी केली। याच पार्श्वभूमीवर त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी योगेश काशीद यांनी। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या शृंगारवाडी येथे सभा होत आहे। सभेसाठी जय्यत तयारी केली जात आहे। माझ्यासोबत समाज बांधव आहेत, मात्र तत्पूर्वी ज्या पद्धतीने शृंगारवाडी फाट्यावर त्याच्या पद्धतीने बॅनरबाजी करण्यात आलेली आहे, पिवळे झेंडे देखील लावण्यात आले। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची सभेच्या पूर्वी संपूर्ण जे ओबीसी समाज बांधवांकडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। आज तुम्ही पाहताय महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी माननीय लक्ष्मण हाके साहेब फिरतात त्या ठिकाणी त्यांच्यावरच हल्ला होतो, बाकीच्यावर काय हल्ला होत नाही का? तर ते ओबीसीची बाजू लावून धरतात। आज हे 365 जाती आहेत ओबीसी मध्ये, त्यांचं कुणीतरी त्यांचे जे हक्क न्याय आहे ते त्यांना मिळाला पाहिजे। एकदम चांगली तयारी केलेली आहे, तेच लावलेले सगळे झेंडे गमजे सगळं तयारी केली। सरकारला एकच इशारा आहे की ओबीसीचं आरक्षण हे टिकलं पाहिजे आणि हे जी रद्द केला पाहिजे। साम टीव्ही साठी योगेश काशीद, शृंगारवाडी, बीड। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।